विश्वासाच्या कृतीनं विजय. ही गोष्ट आपण नेहमी ऐकलेली आहे. पास्टरांनी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितलेली आहे आणि शब्द शाळेमध्ये म्हणजे संडे स्कूलमध्ये देखील तुम्ही हे ऐकलेलं आहे. आणि आज परमेश्वर परत एकदा तुमच्याशी या वचनाच्या द्वारे बोलत आहे. पहिले राजे याचा 18वा अध्याय, पहिले राजे याचा 18वा अध्याय 20 ते 40 मी वाचत आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, कारण वचन त्याच क्षणाला तुमच्या जीवनात कार्य करायला लागतं आणि ते लगेच स्वीकारा. तेव्हा अहाबाने सर्व इस्रायल लोकांना बोलवले. बघा, इस्रायल लोकांना, जे इस्रायल होते त्यांनाच बोलवलं. तेव्हा अहाबाने सर्व इस्रायल लोकांना बोलावले आणि संदेष्ट्यास, आता हे संदेष्टे कोणते होते? बालचे संदेष्टे होते. आणि संदेष्ट्यास कर्मेल डोंगरावर जमविले. एलिया सर्व लोकांच्या सानिध्यात येऊन म्हणाला, एलिया सर्व लोकांच्या सानिध्यात येऊन म्हणाला. बोलवलं होतं अहाब राजानं, इस्रायलचा नवरा, त्यानं बोलवलेलं होतं. आणि बोलला कोण? एलिया. एलिया सर्व लोकांच्या सानिध्यात येऊन म्हणाला, तुम्ही दोन मतांमध्ये कोटवर चालणार, दोन मतांमध्ये कोटवर चालणार. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. कान देऊ नाही का? कडकपणे देव बोलत आहे. बाल हा जर देव आहे असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्यास एका शब्दाने हे उत्तर दिले नाही. एलिया लोकास म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्ट्यापैकी मी एकटाच उरलो आहे. बालाचे संदेष्टे तर 450 आहेत, म्हणजे तिथं 450 बालचे संदेष्टे होते. आम्हास 2 गोरे द्यावे, त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोरा घ्यावा, त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर म्हणजे लाकडांवर रचावे, पण त्यास अग्नी लावू नये. सूचना काय दिली एलियाने? लक्ष देऊन ऐका. मग मी दुसऱ्या गोऱ्याचे तसेच करेल, कारण 2 गोरे मागितले, एका गोऱ्याचं त्यांना करायला लावलं. मग मी दुसऱ्या गोऱ्याचे तसेच करून तो इंधनावर रचेल व त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव. सर्व लोक म्हणाले, ठीक आहे. एलिया बालाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, प्रथम तुम्ही वाटेल तो गोरा निवडून घ्या, सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, कारण एलिया एकटाच संदेष्टा होता आणि हे 450 संदेष्टे होते. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका. मग त्यास दिलेला गोरा त्यांनी निवडून घेतला, सिद्ध केला आणि सकाळपासून थेट 2 प्रहारापर्यंत ते बालाचे नाव घेत होते. म्हणजे सायंकाळपर्यंत ते बालाचे नाव, त्यांच्या देवाचे नाव घेत होते. बाला आमचे ऐक असे ते म्हणत राहिले, पण काही वाणी झाली नाही, की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी तयार केली होती तिच्या भोवती ते नाचू लागले. आधी त्यांनी हाक मारली, प्रार्थना केली, नंतर ते तिच्या भोवती नाचू बागडू लागले. 2 प्रहरी एलियाने त्यांची थट्टा, म्हणजे शेवटी सायंकाळच्या वेळी एलियाने त्यांची थट्टा करून त्यांना म्हटले, मोठ्यानं पुकारा, देव असतो. तो विचारात गढून गेला असेल, तो एकांतात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे. ते मोठमोठ्याने हाका मारू लागले. जसजसा तो चिडवत होता तसतस ते मोठ्याने हाक मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी भाल्यांनी आपल्याला घाव करू लागले, की आमच्या वेदना, आमचं रक्त पाहून तरी आमचा देव आम्हाला उत्तर देईल. एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यानंतर संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही, लक्ष पुरवले नाही. मग एलिया सर्व लोकांना म्हणाला, माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकलेली होती, कारण सगळे संदेष्टे नष्ट केले होते. राहिला होता एलिया, असं एलियाला वाटत होतं. राहिले होते पुष्कळ लोक, पण ते लपून बसलेले होते.
तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकलेली होती ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल, असे याकोबास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंशाच्या संख्ये इतके, इस्रायलचा वंश किती होते? 12 वंश होते. त्या 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्याची त्याने परमेश्वराच्या नावानं वेदी बांधली. पहा, हा फार लक्ष देऊन ऐका. 2 मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवती आखली. खळगी माहिती आहे ना, गोल चरे पाडून, गोल असे चरे पाडले. त्याने वेदीवर इंधने ठेवली, लाकडं ठेवली आणि म्हणाला 4 घागरी पाणी टाका. 4 घागरी पाणी भरून होम बलीवर, म्हणजे जे तुकडे करून टाकलेले ते गोऱ्याचे, त्या मासावर टाकायला लावलं. व इंधनावर होता, म्हणजे त्या लाकडांवर होता. तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा होता. पहिल्यांदा 4 घागरी, परत दुसऱ्यांदा 4 घागरी. ते लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले. तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा. आणि त्यांनी तिसऱ्यांदाही तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहिले आणि ती खळगी पाण्यानं भरून गेली. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया येऊन पुढे म्हणाला, आता त्यांनी प्रार्थना केली, हे परमेश्वरा, अब्राहम, इसाक व इस्रायल याच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहे. कन्फेशन केला, कबुली दिली. मी तुझा सेवक आहे. मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केलेल्या आहेत. हे सर्वांना विदित कर, स्पष्ट कर, सांग. हे परमेश्वरा, माझे ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदय पराडमुख केली आहेस. याची या लोकांना जाणीव, पराडमुख करणे म्हणजे त्या परमेश्वराकडे परत फिरवणे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला. प्रार्थना संपल्याबरोबर अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही सगळी भस्म करून टाकली. आणि ती खळगीतले पाणी, त्या अवतीभोवती केलं होतं ना, खड्डा सरकणलेला होता, त्याच्यात पाणी तुडुंब भरलं होतं, ते पाणी देखील साठिले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे. एलिया त्यास म्हणाला, बालाच्या संदेष्टाला पकडा. 450 संदेष्ट होते, पकडा, एकालाही निसटून जाऊ देऊ नका. तेव्हा त्याने त्यास पकडले. एलियाने त्यास खाली किशोन ओहळाजवळ आणून वधिले, नष्ट केले. काळजीपूर्वक परमेश्वराचं वचन आपण ऐकलेलं आहे. माझ्या प्रियानो, एलिया महान संदेष्ट होता. एलिया, त्याचं नाव जुन्या करारात आणि नवीन करारात देखील आहे. यहोवाला म्हटलं होतं, तू एलिया तर नाही ना, कारण एलिया परत येणार असं सांगितलेलं होतं. म्हणजे हा एलिया परमेश्वराचा मुख होता. संदेष्टा म्हणजे परमेश्वराचा मुख. परमेश्वर त्यांच्याद्वारे बोलत होता. अनेक संदेष्टे त्या कालावधीमध्ये होते, परंतु त्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठा संदेष्टा हा एलिया होता. एलियाने परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे, परमेश्वराच्या सामर्थ्याने अनेक चमत्कार केलेले होते. विधवेचा मेलेला मुलगा देखील त्यानं उठवलेला होता. त्याने पाऊस थांबवलेला होता आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने पाऊसही पाडलेला होता. तो भरपूर चमत्कार करत होता आणि त्याचं परमेश्वरावर अतिशय प्रेम होतं. तो त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की तो परमेश्वराच्या हुजरास असेल. अतिशय सुंदर वाक्य आहे. तो स्वतः देखील ग्वाही देतो स्वतःबद्दल, मी परमेश्वराच्या या यज्ञाच्या हुजरास तो असतो, जे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, द लॉर्ड जीसस क्राइस्ट, परमेश्वराच्या, अडोनाईच्या, युधेवाहीच्या हुजरास असतो. येशू ख्रिस्ताच्या, लक्षात घ्या, देव परमपरमेश्वर त्याच्या हुजरास असणारा हा एलिया होता. पवित्र संदेष्टा, परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेला संदेष्टा. कुठेही त्याच्या खानदानाचा उल्लेख केलेला नाही. हा परखड होता, स्पष्ट बोलणारा होता. तो कुणालाही घाबरत नव्हता. इथे तो जे बोलला ते आपण ऐकलेले. आहाब आणि इजबेल हे अतिशय दुष्ट राजकारणी होते. इजबेल ही राणी होती, आहाब राजा होता इस्रायलचा. आणि या आहाबाला चालवणारी ही इजबेल होती.
इजबेलचं स्पिरिट म्हणजे देवाच्या लोकांना नष्ट करणारं स्पिरिट, देवाच्या लोकांबद्दल घातपात करणारं, त्यांचं वैभव हिरावून घेणारं, त्यांच्या हक्काच्या गोष्टी, त्यांचं परमेश्वराने दिलेलं सामर्थ्य हिसकावून घेणारं, असं इजबेलचं स्पिरिट म्हटलं जातं. ही इजबेल अतिशय दुष्ट राणी होती आणि ती अहाबाला वाईट मार्गाने चालवत होती आणि म्हणून अहाबानं सर्व दुष्ट कृत्य केलेली होती. इजबेलच्या सांगण्याने अराजकता माजवलेली होती, देवाच्या वेदी पाडून टाकलेल्या होत्या, अनेक संदेश त्यांचा नाश केलेला होता, म्हणून देवाचे अनेक संदेश लपून बसलेले होते. ह्या इजबेलीमुळं, या अहाबामुळं अतिशय क्रूर होते, अतिशय घाणेरड्या आणि दुष्टकृत्य परमेश्वराला ज्या ज्या गोष्टींचा वेग होता त्या गोष्टी ते इस्रायल लोकांना करण्यास भाग पाडत होते. आणि त्यामुळे हे इस्रायल देवाचे निवडलेले लोक, ज्यांना तोरा दिलेला होता, देवाचं नियमशास्त्र दिलेलं होतं, पवित्रता दिलेली होती, ते सगळं सोडून ते वाईट मार्गाला लागलेले होते. त्या मंदिरापासून, परमेश्वराच्या निवास मंडपापासून, परमेश्वराच्या पवित्रतेपासून बहकले होते आणि दुष्टकृत्य करत होते. देवाने सर्व सुख वैभव त्यांना दिलेलं होतं, त्यांना ते कणान देश दिलेलं होतं, सगळं दिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि परमेश्वराला वीट आणला होता. त्यांना यावे माहिती होता, परमेश्वर माहिती होता, म्हणून इथे अहाबाने काय सांगितलंय, 2 दलावर तुम्ही हात ठेवू शकत नाही, एका नळातून 2 प्रकारचं पाणी येऊ शकत नाही, परमेश्वराला आणि दुसऱ्या देवाला. म्हणजे बाल याला तुम्ही भजता. बाल हा इजबेलचा आणि अहाबाचा प्रमुख देव होता आणि तो सर्व गोष्टी नष्ट करणारा, देवाच्या लोकांना नष्ट करणारा, क्रूरतेचा विध्वंसक होता आणि हे सगळे त्याच्या चरणी लागलेले होते. आणि एलियाने परखडपणे अहाबाला सगळ्यांना बोलवलं आणि एलियानं तिथं स्पष्टपणे अहाबाला न घाबरता, इस्रायलला न घाबरता त्या ठिकाणी स्पष्टपणे तो बोला. त्याला माहिती होतं, त्याने सांगताना सांगितलेलं होतं की सगळे संदेश ते गेलेले आहेत, मी एकटाच उरलेलो आहे. अर्थात उरलेले भरपूर होते, त्याला माहित नव्हते, ते सगळे लपून होते आणि तो म्हणतो मी एकटाच उरलेलो आहे. आणि तरी तो परखडपणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डिक्लेअर करत होता, कबुली देत होता. माझ्या प्रियानो, कबुली, कन्फेशन, विश्वासानं केलेलं कन्फेशन अतिशय महत्वाचं आहे. आणि विश्वासानं तो कन्फेस करत होता की मी एकटाच उरलाय आणि मी तुम्हाला चॅलेंज देतो. त्यानं त्या इस्रायल लोकांना, बालच्या लोकांना, त्या संदेशांना त्यानं आव्हान केलं, चॅलेंज लावलं. त्यानं स्पष्टपणे त्याने सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे ना, 2 गोरे तुम्ही घ्या, आजच ठरवा. जर बाल देव आहे तर बालच्या चरणी लागा, जर यावे परमेश्वर येशवा देव आहे त्याच्या चरणी लागा, परमेश्वराच्या चरणी लागा. आजच काय तो निर्णय घ्या. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, होणार नाही. एकच गोष्ट, परमेश्वराला या गोष्टीचा अतिशय वीट आहे. 2 मन नाही, 2 गोष्टी नाही, 2 बोटींमध्ये पाय ठेवणं नाही, 2 दलांवर पाय ठेवणं नाही. एका नळातून 2 प्रकारचं पाणी येऊ शकत नाही. एका नळातून एकाच प्रकारचं, एक तर गढूळ तर गढूळच पाणी येणार, एक तर शुद्धच पाणी येणार. मग आजच ते निवडा, स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं होतं. आणि म्हणून त्याने त्यांना स्वतःवर, परमेश्वर हा सॉव्हरीन लॉर्ड आहे, सार्वभौम परमेश्वर आहे, त्याचं सार्वभौमत्व प्रकट करण्यासाठी एलिया ठामपणे उभा राहिला आणि त्याने सांगितलं, 2 गोरे घ्या, तुम्ही निवडा, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घ्या, तुम्हाला जो पाहिजे तो आम्हाला द्या. तुम्ही आधी करा, कारण तुम्ही खूप जण 450 आहात, त्यांचे तुकडे करा. वेदीवर त्यांना त्या इंधन ठेवा, लाकडं ठेवा आणि त्या लाकडावर तुमचे अर्पण ठेवा. जे काही तुम्ही गोरा कापलेला आहे त्याचे तुकडे त्याच्यावर ठेवा आणि तुमच्या देवाला हाक मारा. सकाळपासूनचा वेळ त्यांना दिला, संध्याकाळपर्यंत ते ओरडत होते. आधी त्यांनी प्रार्थना केली, प्रार्थना केल्यानंतर त्यांनी ओरडायला लागले, त्याच्यानंतर जोरजोरात हाक मारायला लागले, नाही ऐकले म्हणून स्वतःला भोसकून घेतलं, रक्तबंबाळ केलं, सर्व गोष्टी नाचायला लागले, त्या प्रीतीच्या भोवती फिरायला लागले, मोठमोठा आवाज करायला लागले, परंतु अग्नी उतरून आला नाही.
आणि मग सायंकाळ झाली, अंधाराचा समय आला, त्यावेळेला त्यानं म्हटलं आता माझ्याकडे या सगळे. आणि मग त्याने सगळ्यांना बोला, केलं तुम्हाला जे हवं ते तुम्ही केलं, उत्तर मिळालं का? नाही मिळालं. आता या, आता कंटाळला, मनमानी करून बसला, जे पाहिजे ते करून बसला, नाचला, बागडला, हवं ते केलं, जगी गोष्टींचं सगळं केलं, सगळं झालं ना, आता थकला ना, कुठं सगळीकडे जाऊन आला ना, कुठं उत्तर नाही मिळालं, आता या, आता या. आणि मग त्यानं पहिलं काय केलं? वेदीची पुनर्स्थापना केली. वेदी आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यानं वेदीची पुनर्स्थापना केली, वेदीची बांधणी केली. त्यासाठी त्याने धोंडे दगड घेतले. दगड हा शून्य, काही घडत नाही. आठवतं का? येशू ख्रिस्तानं सांगितलं, तुम्ही त्याचं स्तवन करत होते, तुम्ही जर त्यांना तुमच्या शिष्यांना सांगा की हे लोक ओरडतात, त्यांना थांबा. तो म्हटला ते थांबले तर कोण ओरडतील? धोंडे ओरडतील. ज्यांच्यात जीव नाही, जे निर्जीव आहे, बोलू शकत नाही, काही करू शकत नाही, ते धोंड्यावर रडतील आणि परमेश्वराचा गौरव करतील. त्यानं त्यांची कठीण दगडासारखी म्हण झालेले ते इस्रायल लोक, 12 वंशाचे इस्रायल लोक, ती 12 धोंडे घेतले. त्यानं ती वेदी बांधली, युनिटी केली त्या 12 दगडांची. ते 12 दगड वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांनी आणले, एक एक वंश, एक एक दगड म्हणून 12 दगड ठेवून ती वेदी बांधली. लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यानं त्या गोऱ्याचे तुकडे केले आणि त्या वेदीवर ठेवले. त्याच्या वेदीच्या भोवती त्यानं खड्डा खणला, चर खणले 4 बाजूने. त्याला खळगी म्हणतात, शेतीमध्ये केली जाते. खळगी केली आणि 2 माप भरेल असं, बी भरेल असं त्या ठिकाणी चढ केली. आणि 12 म्हणजे बघा, पहिल्यांदा 4 घागरी भरून त्या इंधनावर आणि ते बली जे ठेवलेलं होतं, गोऱ्याचे तुकडे ठेवलेले होते, त्या तुकड्यावर आणि त्या वेदीवर ओतायला लावल्या. पहिलं 4 घागरी, नंतर परत 4 घागरी, 8 घागरी झाल्या. नंतर तिसऱ्यांदा परत 4 घागरी, म्हणजे किती घागरी? 12 घागरी. 12 घागरी मधून काय ओतलं? दूध ओतलं का पाणी ओतलं का मध ओतला? पाणी. पाणी काय? देवाचं वचन. देवाचं वचन. परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलेली आहे आणि परमेश्वराने सांगितलेलं ते इर्म्याच्या द्वारे, मी आपली वचनं तुमच्या मुखात घाले, माझे नियमशास्त्र मी तुमच्या अंतःकरणातली, आणि मी तुमचा देवी, तुम्ही माझे लेकरं व्हाल. हा करार त्यानं केलेला होता. माझ्या प्रियानो, ते ओतल्याच्या नंतर त्यानं परमेश्वराकडे प्रार्थना केली. म्हणजे सगळं, ती खळगी देखील पाण्याने भरली. म्हणजे मनुष्याच्या दृष्टीनं, निसर्गाच्या दृष्टीनं, त्या लाकडांच्या दृष्टीनं ओलं झालेलं इंधन, ओलं झालेलं फदफदलेलं ते मांस आणि पाणी यांना अग्नी लागणं हे निसर्गाच्या विरुद्ध आहे, निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. त्याला रॉकेल ओतून अग्नी लावला तरी लागणार नाहीये, परंतु इथं कोणताही अग्नी लावलेला नाहीये, फक्त परमेश्वराकडून अग्नी मागितलेला. आणि त्याच्या आधी त्यानं प्रार्थना केलेली, त्याच्या आधी त्यानं प्रार्थना केली. माझ्या प्रियांनो, आता इथपर्यंत आपण थांबूया आणि परत पाठीमागं जाऊया. वेदी काय आहे? वेदी म्हणजे माझं स्वतःचं समर्पण. वेदी त्याग दाखवतं, वेदी संपूर्ण समर्पण. जे जे माझं आहे, जे जे मला हवं आहे, ज्या ज्या गोष्टीसाठी मी प्रार्थना करत आहे, ज्या ज्या गोष्टीसाठी मी धडपडत आहे, जी माझी महत्वाकांक्षा आहे, जी माझी प्राप्तीची आशा आहे, ते सगळं एकूणातलं सर्वस्व अर्पण करणं, समर्पित करणं परमेश्वराला म्हणजे वेदी. वेदी हे पवित्रतेचं प्रतीक आहे.
ज्यावेळेला आम्ही वेदी बांधतो परमेश्वरासाठी, ती वेदी पवित्रतेची असते. वेदी हे 12 वंश, 12 धोंडे निर्जीव ते एकत्र आणलंय, त्यांना एक युनिटी दिली, म्हणजे एकतेचं, एकत्र सहभागितेचं प्रतीक म्हणजे वेदी आहे. पवित्रतेचं, समर्पणाचं आणि युनिटीचं. वेदी ही स्तवनाची वेदी, वेदीवर धूप जाळला जातो, वेदीवर अर्पण दिलं जातं. लक्षात घ्या, वेदीवर अर्पण दिलं जातं, जे उत्तम त्याचा बली त्याच्यावर चढवला जातो आणि त्याला अग्नी दिला जातो. त्याची अपेक्षा केली जात नाही, ते परमेश्वरासाठी दिलं जातं. प्रार्थनेची वेदी बांधली जाते, स्तवनाची वेदी बांधली जाते, वचनाची वेदी बांधली जाते. लक्षात घ्या. आणि ही वेदी पहिलं त्याने बांधली पूर्णपणे. रिस्टोरेशन. आमचा देव हा रिस्टोरेशनचा देव आहे. माझ्या प्रियांनो, हे इस्रायल लोक निवडलेले लोक होते. त्यांना गुलामगिरीतून बाहेर आणलेलं होतं, वचन देत देशात त्यांना नेलेलं होतं, त्यांना सर्व परमेश्वर उत्तमातलं उत्तम दिलेलं होतं. मंदिरामध्ये त्यांनी उपासना करत होते, अर्पण देत होते, सगळं करत होते, तरी त्यांची अंतःकरणे बाआलकडे होती, बाआल ह्या देवताकडे होती. सर्व अशुद्धता, सर्व क्रूरता, सर्व परमेश्वराला वीट आणणाऱ्या गोष्टींचं प्रतीक म्हणजे बाल होता. आणि त्या बालाची जगिक गोष्टींची पूजा करणारे हे लोक झालेले होते. आणि येऊन परत मंदिरात थांबायचे, परत जे परमेश्वराने सांगितलं त्या गोष्टी करायचे आणि परत स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी, बालच्या सगळ्या जगिक गोष्टी करत होते. लक्षात घ्या, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. सर्व डोळ्यांना आवडणाऱ्या घाण गोष्टी, सर्व कानांना आवडणाऱ्या घाण गोष्टी, सर्व जिभेला आवडणाऱ्या घाण गोष्टी, सर्व शरीराच्या वासना पूर्णत्वास नेणाऱ्या गोष्टी, सर्व गोष्टी करायला लावणारा तो बाल. एकमेकांना विध्वंस करणारा, एकमेकांना नष्ट करणारा, एकमेकांचं दुसऱ्यांचं हिरावून घेऊन त्याच्यावर स्वतःची सत्ता करणारा इस्रायल आणि आप तेच करत होते. आणि तेच करण्यासाठी आज सगळ्या इस्रायल लोकांना भरीस पाडत होते, वाईट मार्गाने नेत होते. आणि 450 ते संदेश त्यांना वाईट मार्गाने नेत होते, बाळच्या भजनी पूजनी लावत होते माझ्या प्रियांनो. आणि हे इस्रायल लोक बहकलेले होते. पहिल्या प्रथम एलियानं त्यांना मनमानी जी करायची करा म्हटलं, जे तुम्हाला हवं ओरडा, काय वाटेल ते करा. आणि मग त्यानं ज्यावेळेला थकले त्यावेळेला त्यांना बोलवलं. जगाच्या सर्व गोष्टी करून बघितल्या, जगाच्या सर्व लोकांची मदत घेऊन बघितली, जगाच्या सर्व लोकांकडे आधार मागितला, आरोग्य मागितलं, सगळं काही मागितलं, पैसा मागितला, वैभव मागितला, सगळं मागितलं, चांगलं प्रेम नातं, सगळ्या जगाचं सुख चैन व्यसन, सगळं वाईट कारवाया करणे, ह्याला पाडणं त्याला पाडणं, सगळं करून बसलं. आता थकलाय, ह्याच्यात तुमचा नाश आहे कळलं, आता माझ्याकडे या, परत पाठीमागं फिरा, परत पाठीमागं फिरा. आणि मग त्यानं ती वेदी बांधली, त्याची पुनर्स्थापना केली, युनिटी केली, एकत्र आणलं 12 वर्षांना. देवाचे लोक एकत्र येतात, जिथे दोघी किंवा तिघी माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे. ते चर्च आहे. भिंती हा फसव्या असतात. आमची मन एक करण्यासाठी परमेश्वर आम्हाला एकत्र आणतो. त्याने त्यांना एकत्र घेतलं आणि समर्पण, ते अर्पण द्यायला लावलं. जे उत्तमातलं उत्तम ते द्या, समर्पित करा, पूर्ण समर्पण, ज्याची हवाय ज्या गोष्टी त्या सगळ्या द्या. आणि परमेश्वराचा अग्नी त्या ठिकाणी उतरून आणण्याच्या आधी त्यानं काय बोललं असेल, तो काय म्हटला, त्याने साधी प्रार्थना केली, त्यानं खूप मोठ्याने ओरडला नाही. तो काय म्हटला, हे परमेश्वरा, अब्राहम, इसाक व इस्रायल म्हणजे याकोब, इस्रायल म्हणजे याकोब, इस्रायलच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहेस, कबुली दिली.
तूच अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव तूच आहेस. इस्रायलचा देव फक्त तूच आहेस. तूच मात्र जिवंत देव आहे याची त्याने कबुली दिली. तुम्ही जे बोला तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे तेच तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याने ती कबुली दिली धैर्याने आणि सामर्थ्यानं. इजबेल आणि आहाब आणि 450 ते संदेष्टे आणि त्यांच्या मार्गाला लागलेले हे सगळे इस्रायल लोक क्रूर, ताठरमणाचे, बंडखोरी करणारे, जे स्वतःला हवं तेच धार्मिकता असे समजणारे आणि स्वतःला अतिधार्मिक समजणारे, त्या सगळ्यांच्या समोर परखडपणे तो बोलला. त्याने कबुली दिली की हे परमेश्वरा, अब्राहम, इसाकाच्या व इस्रायलाच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहे. म्हणजे ह्या इस्रायलामध्ये फक्त तू आहे, बाल नाही. ही कबुली दिली. मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्या आज्ञेने हे केल्या आहेत. ही सगळ्यांना विदित कर. बघा त्याची प्रार्थना. तूच श्रेष्ठ आहे, म्हणजे तूच अग्नी उतरून आणण्यास सिद्ध आहेस, पात्र आहेस, योग्य आहेस, सामर्थ्यशाली आहेस. पण हे सगळं कशासाठी कर की तुझ्या सांगण्याने मी हे सगळं केलेलं आहे. हे ते अग्नी उतरून तू दाखवून दे. मी तुझा सेवक आहे, मी माझ्या इच्छेनं काही केलेलं नाही, हे तू दाखवून दे. आम्ही परमेश्वरामध्ये येतो त्यावेळेला आम्ही अनेक गोष्टी आमच्या इच्छेने करतो आणि आम्ही म्हणतो नाही देवा मला सांगतो म्हणून आम्ही देवाच्या इच्छेने करतो. आम्ही तारलेले लोक आहेत. चालतं हे, चालतं. पिणं, दारू पिणं चालतं, वाईट संबंध ठेवणं चालतं, 2 पत्नी 2 बायका चालतं, हिच्याकडे नजर तिच्याकडे नजर चालतं. चर्चमध्ये येऊन प्रेझेंट वर्शिपची गाणी म्हणणं, घरी जाऊन प्रेझेंट वर्शिपची गाणी म्हणणं, हळूच रात्र झाली 10च्या नंतर नको ते मोबाईलवर बघणं चालतं नाही. तो पवित्रतेचा देव आहे. चहाडी करणं, नवऱ्याचा अपमान करणं, नवऱ्याची चहाडी आई बापांना करणं नाही. काय असला नवरा दिलाय मला, सतत वाईट वाटतं, सतत दाबी, नको त्या चुका करतो, नको. आणि ते लोकांना सांगायला नाही लावलंय, ते फक्त परमेश्वराला सांगा तुमचा बाप, त्याच्याकडे या, फक्त त्याच्याकडे, त्याला मागा, त्याला सांगा. हे सांगून आम्ही काय करतो, बदनामी करतो, ह्याची बदनामी, त्याची बदनामी, त्याची बदनामी. आम्ही कन्फ्युज करतो, हिला अक्कलच नाहीये, हिला काही समजतच नाहीये. लेकरांच्या समोर आम्ही बायकोला म्हणतो तिला डोकंच नाही, तिला काही कळतच नाहीये, फार मूर्ख बाई, तू गप्प बस, तू शांत बस, तुला काही वचनाचं ज्ञान आहे का, तुला काही माहिती आहे का, तुला काही कळत नाही. मग पोरं लेकरं म्हणतात आई ग तुला काही कळत नाहीये, तू नको बोलूस, तुला काही समजत नाही. माझ्या प्रियांनो, देवाने दिलेला अधिकार, त्या जे तुमचे पेरेंट्स आहेत, तुमचे आई वडील आहेत, त्यांना जो अधिकार पवित्रतेचा दिलेला आहे, तुम्हाला आशीर्वादित करण्याचा अधिकार दिलेला आहे, तोच तुम्ही नाकारताय. शिक्षणानं, बाह्य गोष्टीनं हे आशीर्वाद मिळत नाही, हे फक्त परमेश्वराच्या सामर्थ्याने. माझ्या प्रियांनो, म्हणून म्हटलं आपल्या आई बापांचा मान राख, म्हणून म्हटलं आपल्या पतीच्या अधीन राहा, म्हणून म्हटलंय की आपली पत्नी कोमल आहे, तिला जसा ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे आणि जसा ख्रिस्तानं आपला प्राण आपल्या मंडळीसाठी दिला, तसा आपल्या पत्नी संगती वा. तिच्यासाठी एकनिष्ठता पाहिजे. देवाच्या वचनात मी ही माझी पत्नी स्वीकारली, हा माझा पती स्वीकारलेला आहे. तू माझं किती शिक्षण झालं, किती मोठं झालं, पती हाच स्वामी म्हणून परमेश्वरानं मला दिलेला आहे. मी किती शिक्षण घेतलं आणि माझे आई वडील अनपढ असले, वयस्कर असले, तरी परमेश्वराने तेच माझे आई वडील आहे. ते नातं नष्ट होणार नाही, बदलणार नाही. त्यांना बोलता येत नसलं, नीट व्यवस्थित चालता येत नसलं, थरथर कापत असते, तरी तीच आई आहे, तोच बाप आहे. त्यांची जागा तुम्ही घेऊ शकत नाही. मग तुम्ही खूप मोठा बंगला घेतला, खूप मोठे प्रबळ झाला, तरी देखील तुम्ही त्यांचे बाप, त्यांची आई तुम्ही होऊ शकत नाहीच.
बदलूच शकत नाही डोका पटलं तरी. तेच तुमचे आई वडील आहेत, तुम्हाला त्यांचा मान ठेवावाच लागणार, त्यांच्यावर प्रेम करून त्यांची काळजी घ्यावीच लागणार आहे. माझ्या प्रियांनो, देवानं दिलेलं प्रत्येक वचन आम्हाला पाळायचं आहे. आम्ही हे पण करू ते पण करू नाही. परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो, मी नियमशास्त्र रद्द करावयास नाही तर पाळावयास आलेला आहे. आणि तो सांगतो की नियमशास्त्र तुमच्या अंतःकरणात लिहून ठेवलेले आहे. माझ्या प्रियांनो, एजेकिएल 36 मध्ये देखील त्यानं सांगितलं, मी आपले नियमशास्त्र तुमच्या अंतःकरणात करून ठेवले आहे, मी आपली वचनं तुमच्या मुखात घातलेली आहे. हे इब्रीच्या 8व्या अध्यायात पण सांगितलंय, घरी गेल्यावर वाचा. 10व्या अध्यायात पण हा करार परत एकदा सांगितलेला आहे. माझ्या प्रियांनो, जे परमेश्वराला हवं तेच त्याचा पवित्र आत्मा आमच्याकडून करून घेतो. येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. एवढा येशू ख्रिस्त पास्टरांमध्ये, एवढा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये, एवढा येशू ख्रिस्त नाही. जो पास्टरांमध्ये तोच येशू ख्रिस्त पूर्ण पूर्ण तुमच्या, त्याचे सर्व गुण, जेव्हा राफा, जेव्हा शारोन, जेव्हा तो तारणारा देव, तो हाय प्रिस्ट, हाय जज, तोच वाईन आहे, तोच द्राक्षरस आहे, तोच सर्व काही आहे आणि तोच तुमच्यामध्ये आहे. त्याच्या सर्व ऍट्रिब्यूट, सर्व गुणांसहित तो तुमच्यामध्ये, सर्व सामर्थ्यासहित तो तुमच्यामध्ये कमी पडतो. फक्त तुमचा विश्वास आणि तुमचं कन्फेशन आणि विश्वासाची कृती. विश्वासाच्या कृतीशिवाय परमेश्वराला कोणी संतुष्टी देऊ शकत नाही. विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. बघा, पहिल्या प्रथम त्यानं विश्वासानं कबूल केलं, विचार केला नाही. आहाबानं बोलवले लोकांना, आहाबानं बोलवले 450 संदेष्टांना. मी इथं उभा राहिलेला एकटा संदेष्ट, हे देखील त्याने कबूल केलं आणि तरी तो निर्भीडपणे त्यांना आव्हान दिलंय. त्याने राजाच्या समोर, क्रूर दुष्ट राजाच्या समोर, राजाच्या समोर त्यानं कन्फेस केलेलं आहे, कबुली दिलेली आहे की इस्रायलाचा देव तोच तू परमेश्वर आहे. एक तर परमेश्वराला स्वीकारा, नाही तर बालच्या चरणी लागा. काय ते आजच ठरवा. जो देव खरा आहे त्याची सॉव्हर्निटी, त्याचं सार्वभौमत्व आज प्रगट होईल. त्याचा विश्वास किती दृढ होता माझ्या प्रियानं. होईल की नाही होईल, खरंच होईल की नाही. त्याच्यासमोर जर लज्जित झालं तर, माझ्या तोंडावर मी पडले तर, नाही त्याला मी एवढं चॅलेंज दिलं तर, आणि नाही झालं तर, नाही घडलं तर, अरे तुम्हाला फक्त विश्वासाने त्याचं वचन बोलायचंय. करता कडविता तोय, कार्य त्याचं आहे. मेंढर मला परमेश्वराच्या राज्यात घेऊन यायचे, रिकामी येणार नाहीये. मग मी फक्त वचन सांगणार आहे, मला काही संदेश द्यायला पाठवत नाहीये. विश्वासाने मी एक शब्द बोलणार आहे की येशू ख्रिस्त आरोग्य देणार. येशू ख्रिस्त तुम्हाला या समस्यातून सोडवणारा परमेश्वर आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, तो तुमच्यासाठी कार्य करणारा देव आहे. तुम्ही फक्त बोला त्याचं वचन, ते वचन कार्य करेल. ते काम परमेश्वराचं, तुम्ही तुमचं काम करा, तो त्याचं काम करतोय. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, तो 100 पावलं पुढे येतो. पण तुम्हाला शांत राहायचं नाही. कोमटपणा त्याला नको आहे. फक्त रविवारच्या दिवशी यायचं सभेत, हालेलुया मोठ्याने म्हणायचं, गाणे म्हणायचे आणि गेल्यानंतर येले माझ्या मागल्या जे आहे ते आमच्या समस्या चालूच, आमचं काम चालूच, आमच्या विचारांमध्ये घडले. पुढच्या रविवारी जाणार आहे ना, ह्या वेळेला काय भारी चर्च झालं, काय भारी चर्च झालं, खूप छान खूप छान, काय प्रेझेंटेशन झाले, खूप भारी खूप छान झालं. आज कृती प्रसन्न वाटतं. सोमवारी परत जसा दिवस तसा दिवस, शनिवार परत रविवारी जाणार आहे ना चर्चला. छान ही साडी ती साडी, हा ड्रेस तो ड्रेस, हे शर्ट ते शर्ट, तयारीत एकदम. आता खूप सवय करणार मनापासून, सकाळी प्रार्थना वितना करून, उपास धरून, आणि मग आम्ही चर्चला आलेलो आहे. काय सुंदर दिवस केला. आम्ही का आलो मंदिरामध्ये, पवित्र जनांच्या सहभागितेसाठी. आमचा परमेश्वराने दिलेला मेंढपाळ आम्हाला चालवतो त्याच्या वचनामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये चालतो. तो तुम्हाला शांतपणे जोडेल. तो तुमचा चिंताचा पवाडा करतो का? फक्त स्वतःसाठी, इतरांसाठी. जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा. कुठंच दिलं नाही तो धर्म स्थापन करण्यासाठी आला, कुठंच नाही दिलं प्रिया.
ख्रिस्ताचे अनुयायी शिष्य तुम्हाला बनवायचं. त्याचं सत्य, तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे तुम्हाला जगाला सांगायचं. तो जेव्हा राफा आहे सांगायचं, तो जेव्हा सद्गुणी आहे, तो जेव्हा जायरा येशू ख्रिस्त, हे सांगायचं लोकांना जाऊन. तुम्हाला तुम्ही बोला ते वचन आहे, ते वचन कार्य केल्याशिवाय पाठीमागे येत नाही. विश्वास ठेवा. त्यानं विश्वास ठेवला, विश्वासाने त्याला कन्फेस केलं. लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला स्पष्ट विवचन दिले. येशू ख्रिस्ताने सांगितलं तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य त्याचं वचन सांगताय. तुम्ही त्याचं वचन जे बोला ते वचन कार्य करणार आहे. त्यानं स्पष्ट अट घातली परमेश्वराला प्रार्थना करताना, मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या. हे सर्व लोकांना विदित कर, म्हणजे तुझा अग्नी उतरून येऊ दे, जेणेकरून विदित होईल, सगळ्यांना कळेल की मी तुझा सेवक आहे. हे सगळं काही विषयाने मी बोललो, जे केलं ते सगळं तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या सांगण्यानुसार, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे केले. हे सगळ्यांना कळून येऊ दे. परमेश्वराच्या आज्ञेशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आमची मनमानी आम्ही करू शकत नाही. लक्षात घ्या, दोन प्रकारचं पाणी आमच्यात येऊ शकत नाही. आमची मनमानी परमेश्वराला मान्य नाही. पूर्ण समर्पण परमेश्वर मागत आहे आज तुमच्याकडे. जर मोबाईलवर घाण बघायचं असेल तर गाणंच बघा, मग बघू नका परमेश्वराचं वचन, मग परमेश्वराचं सेवन करू नका. दोघीपणा बंद करा. देव मान्य करत नाही. ज्या अपवित्रतेच्या गोष्टी आहे, नाही देव मान्य करत नाही. दोघांवर हात ठेवणं, नाही देव मान्य करत नाही. जे होईल तर होईल. मी ख्रिस्ताला स्वीकारला, माघारी नाही. त्याचा वधस्तंभ घेऊन मी पुढे जातात. मी त्याची आहे आणि तो माझा आहे. मी त्याचा आहे, तो माझा आहे. पूर्ण समर्पण, पूर्ण समर्पण. जे जे माझे, ज्या ज्या गोष्टी मला आवडतात, जे जे गोष्टी मला हव्या ते सर्व सर्व गोष्टींचं मी समर्पण करेन. कामाची ओढ, पैशाची ओढ, मोठेपणाची ओढ, प्रतिष्ठेची ओढ, कोणीतरी मला धार्मिक म्हणावं, कोणीतरी मला उत्तम म्हणावं याची ओढ, सगळं घ्या आणि त्या वेदीवर ठेवा. परमेश्वराने चुकलो आहे, परमेश्वर सर्व गोष्टींचं अर्पण मी तुला करत आहे. अति धार्मिकता भयानाने, आमची कोणतीच धार्मिकता नाही, आमचं कोणतंच सत्कृत्य नाही माझ्या प्रियांनो. फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताच्या दयेने, कृपेने त्याची धार्मिकता आम्हाला मिळाली. देव देवादी देव परमेश्वर येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला मिळालेली आहे, जी धार्मिकता आमच्यातून कोणीच काढून घेऊ शकत नाही. आणि फक्त त्याच्या धार्मिकतेचं, त्याच्या पावित्र्याचं, त्याच्या सामर्थ्याचं आमच्यामध्ये गौरव झालाच पाहिजे, आमचं नाही. जर स्वतःच नाव उंचावत असाल, मी हे केलं, मी ते केलं, मी याच्यासाठी प्रार्थना केली, माझं झालं, मी त्याच्यासाठी प्रार्थना केली, मग कसं झालं, खूप वेळेला आमच्याकडून कळत न कळत घडतं. माझ्या प्रियांनो, थांबवा ते सगळं, थांबवा ते सगळं. पूर्ण समर्पण. देवाला जे आवडत नाही ते सर्व फेकायला परमेश्वर सांगतात. चहाडी, निंदा, हाव, दुसऱ्याचं आपल्याला असण्याची हाव, लबाडी, अमंगळता, दुसऱ्यांना हॅरॅस करणं, दुसऱ्यांना कमी लेखणं, स्वतःला श्रेष्ठ करणं, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी आणि स्वतःची पवित्रता दाखवण्यासाठी दुसऱ्याचं पाप उघड करणं नाही, बिलकुल नाही. देव मान्य करत नाही माझ्या प्रियांनो. या सगळे छोटे छोटे खोकड मारा, त्याला धरा, त्या वेदीवर टाका, सगळं काही समर्पित करा, परमेश्वराच्या हातात द्या. देवा तुला जे आवडत नाही ते सर्व सर्व, मला जे हवं ते सर्व सर्व मी ते समर्पित करत आहे तुझ्या वेदी. आणि जे तू मला सांगतो, जे वचन तुझं मला बोलत आहे तेच मी करणार आहे. माझा फोकस मी तुझ्यावर लावणार आहे, कारण तो तारणारा देव, कारण तो जेव्हा राफा, जेव्हा सद्गुणी, पवित्रतेचा देव
तो लायन ऑफ जुदा, जो म्हणतो मी दार आहे, जो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो शांतीचा दूत आहे, जो पीस आहे, शांती आहे, तो परमेश्वर, त्याच्यावर मी फोकस करेल, कारण तो माझ्यात आहे, तो माझ्यात आहे आणि माझं लक्ष दुसरीकडे आहे. माझ्या प्रियानो, आजची स्थिती अशी झालेली, मी ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे, त्याला कॅरी करून मी सगळीकडे जात आहे, पण माझं फोकस जगाच्या गोष्टीकडे लागलेला आहे, जगाच्या गोष्टींकडे, स्वतःला उंचवण्याकडे लागलेला आहे. सगळ्यांचं आमचं लक्ष जगात आम्हाला स्वतःला उंचवण्याकडे लागलेलं आहे. आज ते सगळं फेकायचं, आज ते सगळं टाकून द्यायचं. परमेश्वर म्हणतोय, इस्रायल लोकांना त्यांनी सांगितलं, परमेश्वराकडे आपली मुखे करा, पश्चातापाने त्याच्याकडे या आणि तो जे सांगल तेच मी करेन. मी शांत राहणार नाही, त्याचा मानना मी घेऊन सदृढ होईल, परंतु मी दुसरे भुकेले जे आहेत, जे ताणलेले जे आहेत, ज्याला कळत पण नाही ते भुकेले आहेत, ताणलेले, ज्याला कळत पण नाही ते आजारी आहेत, पीडित आहेत, त्यांची दुर्गंधी सुटलेली आहे, ते विटाळलेले आहेत, ते घाण झालेले आहेत, सडलेले आहेत त्यांची जीवन, ते वाईट मार्गास सैतानाने त्यांचा कब्जा घेतलेला आहे, ते सगळ्या सुखी गोष्टींमध्ये, जगाच्या मोहामध्ये, पाशामध्ये आनंद करतात, व्यसनांमध्ये लुडबुडतात, अगदी बेफाम झालेले आहेत, स्वतःचं शरीर उघड्यावर टाकतायत, नग्न अर्ध अंग उघडे करणारे कपडे घालतात, जगाच्या गोष्टींना अट्रॅक्ट, पुरुषांना स्त्रियांना एकमेकांना अट्रॅक्ट करतात, नको त्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, चालू आहेत, अमंगळता वाढलेली आहे. आणि याच्यामध्ये देव तुम्हाला म्हणतो, तुम्ही जगाचे मीठ आहात, आणि सांगतो मी जगाचा प्रकाश आहे, आणि तो जगाचा प्रकाश तुमच्यामध्ये, म्हणजे तुम्ही प्रकाश होता. जर बल्ब मध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, वीज चालू आहे, तर तो बल्ब प्रकाशितच होईल. जर नसेल, डिस्कनेक्ट असेल, ट्यून झालेला नसेल, तर तो बल्ब काचेचा तसाच दिसेल, तो कधीच अंधार दूर करू शकत नाही. फक्त म्हणतो इलेक्ट्रिसिटी जोडलेली आहे, परंतु नाही, तो ट्यून नाहीये, कनेक्टेड नाहीये. तुमचं कनेक्शन कंटिन्युअसली परमेश्वरासंगती होणं, तो माझ्यात आहे, पण मी त्याच्याशी कनेक्टेड आहे का? आजार झाले, पहिलं मी डॉक्टरांकडे जाईल, हो डॉक्टर देवानेच निर्माण केले, जायला पाहिजे, पण आधी मी परमेश्वराकडे गेले, आधी मी सांगितलं की जेव्हा राहा तूच माझ्यामध्ये आहे, तुला बसलेल्या पटक्याने मिळणार आरोग्य, तुझ्या नावात मिळणार आरोग्य, येशू ख्रिस्ताने करते. अडचण आली, त्रास झाला, शेजारच्याकडे मागायसाठी पटकन धावलं, ह्याला पटकन फोन केला, 10,000 रुपये देतात का, पण मी त्याच्या आधी गुडघे टेकले. परमेश्वर तुझ्या माझ्या माझा पुरवठा मंत्री आहे, अंशदाय आहेस, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहेस, माझा पुरवठा मंत्री आहे, तू मला देत आहेस, मी तू रिसीव्ह करते. कोणत्या व्यक्तीच्या द्वारे, कोणत्या मार्गाने तुम्हाला देणार मला माहित नाही, पण तुम्हाला देत आहे म्हणून मी तुझे आभार मानते. माझ्या प्रत्येक गरजांच्यासाठी मी परमेश्वराकडे निरंतर प्रार्थना करा, निरंतर म्हणजे सतत आणि सतत प्रार्थना केली पाहिजे, इतरांसाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी निरंतर आम्ही प्रार्थना करत राहिलं पाहिजे. आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही परमेश्वरावर लहान लेकरासारखं व्हा, लहान लेकरू परमेश्वरावर, आपल्या आई बापावर विसंबून असतो, प्रत्येक छोटी गोष्ट आपल्या बापाला राहायला मागतो, म्हणून सांगितलेलं तुम्ही लहान लेकरांसारखे व्हा. मी माझं लहान लेकरासारखं परमेश्वर प्रत्येक गोष्टीत विसंबून आहे का? अरे काय देवानं ज्ञान दिलंय, ताकद दिली आहे, मजबूत हात दिलाय, शिक्षण दिलंय, काम दिलंय, आमच्या बाळाने आम्ही कमवू शकतो, नाहीच झालं मग देवाला हात मारणार, देवाला काय सारखा त्रास द्यायचा. सैतान शिकवतोय, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी जगणाऱ्या सहज. म्हणून म्हटलेलं सतत निरंतर प्रार्थना करा, आपले मागणे परमेश्वराला उपकार स्मरण असेल अर्पण करा, उपकार स्मरण करा. त्याने देण्याच्या आधी, अरे अग्नी उतरून येण्याच्या आधी तो म्हटला, त्याच्या आधी त्यानं सांगितल्या वचनामध्ये सांगितलंय, त्याच्या आधी तो म्हटला, सील करून सांगितला की जो देव अग्नी उतरून आणेल तोच खरा देव. त्याला माहिती होतं
आणि म्हणून विश्वासानं म्हटलं, ओरडा. आनंद झोपला असेल, गेला असेल, इकडे तिकडे बिझी असेल, ओरडा, हाक मारा. सगळे चॅलेंज दिले, जा लोकांकडे, जा इकडे, जा तिकडे, जा तुमच्या समस्यांसाठी. पण ज्यावेळेला देवाला, येशू ख्रिस्ताला हाक मार, तो उत्तर देतो. तो म्हणणार नाही तू ही पातकं केली, तू ती पातकं केली, तू ते केलं, तू ते केलं. नाही प्रियांनो, तो दोष लावत नाही, कधीच लावत नाही. उदळा पुत्रा बापाचाच मुलगा होता, म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलाच आहे आणि तरी जगी गोष्टींकडे गेलेला आहे. आज अशी स्थिती आहे. आम्ही स्वीकारतो येशू ख्रिस्ताला, ताटावर म्हणून स्वीकारतो, स्तवन करतो, सगळं करतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, पण जगी गोष्टींच्या मागे लागतो. जगी गोष्टींच्या मागे. जर आम्ही परमेश्वराला स्वीकारलेलं, माझ्या प्रियांनो, एक व्यक्ती देखील शांत बसणार नाही. नाचून गाऊन डोळे बंद करून तुमचं स्तवन होईल, बेपान व्हाल. आणि तुम्हाला ते स्तवन करतानाच खात्री मिळेल, माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मला मिळालेलं आहे, कारण स्तवनामध्ये सगळी बंधनं तुटली जातात. स्तवन करणारे क्वायर, त्यांच्या चेहऱ्यावर तेज परमेश्वराचं दिसतं, पास्टरांच्या चेहऱ्यावर तेज परमेश्वराचं दिसतं. मला फक्त आनंद झालाय, जरा मोकळं वाटलंय, जरा मसल माझ्या सगळ्या नर्व्स मोकळ्या झालेल्या आहेत, ब्रेन माझं एकदम फ्रेश झालंय. आता मी खाली बसते. नाही म्हणजे त्याच्या सामर्थ्याचा अनुभव, ज्यावेळेला त्याचं सामर्थ्य माझ्यावर उतरलेलं आहे, मला मी स्तवन करताना बेपाऊल माझे डोळे उघडणारच नाही. मी नाचून गाऊन टाळ्यापासून धन्यवाद करेल, स्तवन करेल आणि त्या स्तवनात माझी बंधनं तुटली मला लगेच चचकायला, कारण तो यावे तो येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. हालेलुया. त्याचा अनुभव तुम्हाला त्याच क्षणाला ते तेज तुमच्या मुखावर येईल आणि तुम्ही अन्य भाषेत आणि तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कन्फ्युज कराल आणि बोलाल आणि सांगाल, होय माझ्या ह्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं आहे, धन्यवाद. डिक्लेअर करा, माझा हा रोग बरा झाला आहे, डिक्लेअर करा. पास्टरांनी, देवाच्या सेवकांनी डिक्लेअर करण्याच्या आत तुम्ही डिक्लेअर करा, विश्वासाने, जसं एलियाने डिक्लेअर केला आधीच. एलियाने विजय आधीच डिक्लेअर केला. आमच्या छोट्या छोट्या गोष्टीत परमेश्वर आम्हाला विजय देतो. माझ्या प्रियांनो, छोट्या छोट्या गोष्टी परमेश्वरासाठी, आमच्या छोट्या छोट्या गोष्टी देवासाठी महत्वाच्या आहेत, म्हणजे आमच्या जवळच्या व्यक्तींच्या महत्वाच्या नसतात. कशी आणि किती उदाहरणं मी सांगू, किती छोटी छोटीशी गोष्ट, किड्यांचं चावण्यापासून छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडे परमेश्वर लक्ष देतो. इतकं त्याचं सांगते, कारण तो तुमच्या स्वर्गाचं राज्य माझ्यामध्ये आहे, कारण तो स्वर्गीय परमेश्वर येशू ख्रिस्त माझ्या अंतःकरणात राहतो. पाऊल सांगतो स्पष्टपणे, तुमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे माझ्या प्रियांनो. म्हणून म्हटलं यशा 43 मध्ये, तुम्ही अनमोल आहात. वाह, तुम्ही जिथे जाता तिथे ते मंदिर कॅरी करून जाताय. तुम्ही विचार करा ना, देवादी देव परमेश्वर येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये, जगाची निर्मिती केलेला परमेश्वर तो तुमच्यामध्ये राहतो. शब्दाने जगाची निर्मिती झाली, शब्द देही झाला, त्याने अम्मामध्ये बसते की तो शब्द आमच्यामध्ये, तो शब्द आमच्या मुखामध्ये, तो शब्द आमच्यात राहतो, तो शब्द सतत कार्य करतो न थांबता. वाव, काय अद्भुत आहे, किती सामर्थ्यशाली आहे हे. तुम्ही मोलानं विकत घेतलेले आहात, तुम्ही अनमोल आहात, तुम्ही सर्वांचे वारीस आहात. तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या प्रियांनो. किडा मुंगी टाकलेले चिंदी तुच्छ, हा नम्रता हवी आहे. लक्षात घ्या, दासपणाचा आत्मा दिलेला आहे, कारण मार्ग सांगतो तो सेवा करण्यासाठी, सेवा करून घेण्यासाठी नाही, सेवा करावयास आलाय. तो जगाचं निर्माण करता, देवादिदेव परमेश्वर, परमेश्वर येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, तो सेवा करण्यास आला. सेवकाईचा आत्मा आम्हाला जो आत्मा दिलाय, तो सेवा करणारा आत्मा दिलाय.
दासपणाचा आत्मा दिलेला आहे, नम्रपणे आणि इतरांची सेवा करण्यासाठी आम्हाला ठेवलेलं आहे. मत्तई 28:19-20 सेवा करण्याचं आव्हान केलंय तुम्हाला. सेवा करा, जाऊन सगळ्या जगाचे सेवक म्हणून सेवा करा. सेवकाईचा आत्मा दिलेला आहे, पण तुमचं स्थान काय आहे? देवाचे पुत्र आणि कन्या, स्वर्गाचे वारीस. तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य दिलंय. तुम्हाला हात लावणं म्हणजे परमेश्वराच्या उघड्याला हात लावणं आहे. हे सत्य आहे. सैतान किती तुम्हाला म्हणू दे, काय काय बोलतो, त्या बॉसने तेवढा त्रास दिला, एवढा अन्याय केलाय, एवढा वाईट वागला, अरे काय काय झालं त्या बॉसला, काय होतं का, काही घडतं का? सैतान भले तुम्हाला दाखवू दे. धन्यवाद करा, कारण युद्ध परमेश्वराचं. तो आमच्या शत्रूला त्यांचं रक्त मांस खावायच लावतो. देवाचं वाचन तो बोलला, तो करतो. त्याच्या वेळेत तो त्याच्या गोष्टी करेल. तुम्ही तुमचं कार्य करा. तुम्हाला जो वेळ दिलेला आहे यासाठी दिलाय. मत्तई 28:19-20 साठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. जा 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 जा, थांबू नका. तुम्हाला बोलावलंय, एकत्र स्तवन केले, बोलावलेले, निवडलेले, अपॉइंट केले, अनॉइंट केलेले. तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून, आणि तुम्हाला अभिषेक केलेला आहे, अनॉइंट केलेला आहे, आणि तुम्हाला पाठवलं जात आहे, जेणेकरून येताना रिकामे येणार नाही. त्याचं राज्य बांधणारे तुम्हाला बनवत आहे. माझ्या प्रियांनो, तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात तुम्हाला विजय देत आहे. तुम्हाला तुमच्या वेदीची पुनर्स्थापना करायची, वेदीची पुनर्स्थापना करायच्या. लक्षात घ्या, पश्चाताप करून झालेल्या गोष्टी टाकून देऊन सैतान तुम्हाला जुन्या गोष्टी आठवून देईल. एकदा देवाच्या हातात सोपवलं, संपलं. पाप तुमच्यात राहू शकत नाही, कारण येशू ख्रिस्त तुमच्यात राहतो. पण म्हणून आम्ही पापात जाऊन डोळत बसणार नाही की पाप माझ्या आतमध्ये येऊ शकत नाही, येशू ख्रिस्त माझ्यात आहे, मग मी चिखलात जाऊन डोळतच राहणार नाही. बिलकुल नाही. तो वेळ व्यर्थ घालवण्यासाठी नाही, तो वेळ फक्त परमेश्वराच्या कार्यासाठी. कारण तुम्ही स्वर्गाचे वारीस आहात, कारण तुम्ही पवित्र आहात, कारण तुम्ही निवडलेले आहात, कारण तुम्ही याजक आहात. पवित्र, शुद्ध आणि वेगळे राखलेले तुम्ही आहात. वेगळे राखलेले तुम्ही आहात. वेगळे राखणं म्हणजे काय कळतं? तुमचे अधिकार जाणून घ्या माझ्या प्रियांनो, आणि उभं राहा त्याचं कार्य करण्यासाठी. तुमच्या वेदीची पुनर्स्थापना, स्तवन वाढवा. फक्त चर्च मध्ये असल्यानंतर स्तवन नाही. तुमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरात तुमच्या पित्याचं, तुमचा पिता, पुत्र, पवित्र आत्मा, येशू ख्रिस्त याचं स्तवन नित्य झालं पाहिजे. तुमचं मुख बंद राहता कामा नये. निरंतर स्तवन करा, निरंतर प्रार्थना करा, सतत आभार माना. आभार माना, धन्यवाद, प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद, विश्वासानं धन्यवाद. रोम 8:28 माझ्यासाठी घडेल त्या सर्व गोष्टी विश्वासणाऱ्यासाठी उत्तमच घडतात. भले सैतान काही निगेटिव्हिटी दाखवू दे, नकारात्मक, दुःखदायक काही दाखवू दे, माझ्यासाठी हे चांगल्यासाठीच घडत आहे. परमेश्वर तुझे आभार मानतो, आभार मानतो. पूर्ण समर्पण करा. पहा, परमेश्वराचा अगदी तुमच्यावर आहे. तो अगदी तुम्हाला कॅरी करून घेऊन जायचा आहे आणि लोकांना दाखवायचं. तो कन्झ्युमिंग करणारा अग्नी, तो जे अशुद्धता ते भस्म करून टाकतो, आणि त्याचं सार्वभौमत्व, त्याचं सामर्थ्य तो आमच्या जीवनात प्रकट करतो. त्याच्या स्तवनाने बदल तुझा, त्याच्या स्तवनात त्याचं सामर्थ्य उतरून येतो. स्तवन करण्यासाठी खरे उपासक तो शोधत आहे, आणि आम्ही प्रत्येक निवडलेले ज्यांच्यामध्ये तो राहतो ते खरे उपासक आहेत. जागे व्हा. नाही हो, माझा आवाज तसा एवढा चांगला नाही हो, फार घाणेरडा आवाज आहे माझा, आणि ते लोक हसतील, ते लोक बोलू दे ना, काय होतं, काय होत नाही. तुम्हाला बेसूर म्हणते, तुम्हाला कुठं आवड पाहिजे, हा दुसरं काही विशेष नाही. पण मी देवाचं स्तवन करते, मी परमेश्वराचं विश्वासानं स्तवन करते.
ते स्तवांची भावना आहे ना, तो धूप आहे ना, तो सुगंध आहे ना, तो पूर्ण समर्पणाचा सुगंध आहे ना, आणि त्याचं सार्वभौम प्रगट करणारे ते शब्द ना, ते परमेश्वराला हवे आहेत तुमच्याकडून. तुमचं विश्वासाचं कन्फेशन त्या स्तवनातून त्याला हवं आहे. ते कन्फेशन, ती कबुली बंधनं तोडते. तो कोण आहे, तो काय करतो येशू ख्रिस्त, त्याचं सामर्थ्य काय आहे, तो कसा पवित्र कसा देणार, कसा आरोग्य देणार आहे, तो कसा अशक्य गोष्टी शक्य करणार आहे, तो कसा आम्हाला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही, तो सतत आमच्यासाठी कसा आणि त्याचं वचन सतत कसं काय करतात, हे बोलायचंय स्तवनाच्या द्वारे. आम्ही हे बोलत राहायचं. हे बोलणं म्हणजे स्तवन आहे. आमचं अर्पण दशमांश आमचा मंदिरामध्ये देणं हे आमचं स्तवन करणं आहे. इतरांची सेवा करणं, इतरांसाठी प्रार्थना करणं हे आमचं स्तवन करणं आहे. ही वर्शिप आहे. तो खरे वर्शिपर शोधत आहे. इतरांचा सन्मान करणं ह्याच्यामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. मी त्याच्या विरोधात बोलणार नाही, त्यांच्या विरोधात जाणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं म्हणजे परमेश्वराच्या विरोधात, येशू ख्रिस्ताच्या विरोधात जाणं. अरे बाबा, निंदा नाही करणार. स्तवन आहे हे तुमचं. त्याच्या प्रत्येक वचनाची कबुली देणं मोठ्यानं हे स्तवन आहे माझ्या प्रियानं. आणि सतत आणि सतत करायचंय न थांबता. आणि युनिटी चर्चला मीच देवाचं मंदिर आहे, काय गरज आहे. पास्टरने सांगितलं की मग या रविवारी नाही गेलं तर मी घरात माझ्या मंदिरात स्तवन करत. चूक. पवित्र जनांची सहभागिता अत्यंत महत्वाची. दोघे किंवा तिघे आम्ही एकत्र येतो त्यावेळेला सगळी बंधनं तुटतात. देवाचं सामर्थ्य उतरून येतं. काही आमचे प्रश्न आम्ही ज्या वेळेला एकटं स्तवन करतो, प्रार्थना करतो त्याला मिळतात. काही दोघे किंवा तिघे एकत्र येऊन प्रार्थना करतात. काही आमची फॅमिली प्रेयरच्या वेळेला आमची बंधनं तुटतात, समस्यांची उत्तर मिळतात. काही आम्ही ज्या वेळेला चर्चमध्ये येतो त्यावेळेला पास्टरच्या हातून प्रार्थना करतात त्यावेळेला तुटतात. काही आम्ही एकत्र येऊन एकत्र जयघोष करतो, स्तवन करतो, प्रार्थना करतो त्यावेळेला बंधनं तुटतात आणि प्रार्थनेची उत्तर मिळतात. हे सगळं आम्हाला हवं आहे. हे सगळं आम्हाला परमेश्वर वाढवतं. अधिक का वाढवतं? जेणेकरून आम्ही फळ द्यावं. आंबे कसे आले ह्या वर्षी आले होते, जांभळं कसे आले होते, रसरशीत भरपूर, तसं भरपूर पीक पाहिजे. सतत सीझन नसताना फळ देणारं झाड कसं काय. आता आंब्याचं सीझन दिलं त्याला प्यायला लागते. सीझन नसताना जो फळ देतो तो परमेश्वराला आवडतो. सीझन नसताना फळ देतो जिथं आशा नाही, निराशा आहे, दुःख काहीच घडताना दिसत नाही, जिथं आमचीच बदनामी, आम्हालाच खाली टाकलं, आम्हालाच ओरबडलेलं, आम्हालाच उद्ध्वस्त केलेलं, आम्हालाच कर्जामध्ये टाकलं, त्यावेळेला मी लोकांसाठी जेव्हा प्रार्थना करते आणि लोकांना परमेश्वराचं वचन विश्वासानं सांगते. म्हणजे मी सीझन नसताना, ऋतू नसताना फळ देत आहे प्रियांनो. आणि ते देवाला हवं आहे. आज देव ते मागत आहे. स्तवनाचा आत्मा परत एकदा लक्षात ठेवा. स्तवनाची वेदी बांधायची, प्रार्थनेची वेदी बांधायची, समर्पणाची वेदी, पवित्रतेची वेदी बांधायची आहे. आपण गुडघ्यावर येऊया. आज देवाचा आत्मा आमच्या संगती बोललेला. हालेलुया, हालेलुया. आम्हाला पवित्र जनांची सहभागिता हवी आहे. सतत कन्फेशन हवं आहे. येशू ख्रिस्त हाच देव आहे. सतत प्रार्थना हवी आहे. सतत वचनाची कबुली हवी आहे. सतत परमेश्वराची एक राहणं हवं आहे. आज त्या वेदीवर स्वतःचं समर्पण करा. ती वेदी बांधली जाऊ द्या. घरातल्या प्रार्थना, कौटुंबिक प्रेम, ती वेदी बांधली जाऊ द्या. हालेलुया. किया खुशी से मर मिटे है कैसे जुनूनी तेरा प्यार, न मतलब है इस दुनिया से तुम छीन लीदा. तू जिंदा करने वाला प्रभु रुखा, तू जिंदा करने वाला प्रभु उठा. क्या कोई तेरे जैसा जाने वाला तू ही है खुदा. तेरा राज है हर राजा से ऊंचा है यीशु.
आहे राजा यगच हालेलुया. मोहम्मद की प्रजा पे तलवार से की आवाज सिर पन्ने बन के रहे किताबे इतिहास पर यीशु तेरी सल्तनत रहे देना चला पर यीशु तेरी सल्तनत रहे तेरा जला कोई तेरे जैसा आमेन. बचाने वाला तू ही है खुदा तेरा राज अब है यहाँ हर राजा से ऊंचा है यीशुआ रस्ते की हमें नहीं डूबी आग की सजा हमारी देवी बनी जलते मरते जाए तब भी हिम्मत न हारी आमेन. जीत हमारी हो चुकी करते ऐलान भी आमेन. जीत हमारी हो चुकी करते ऐलान भी जीत हमारी हो चुकी करते ऐलान भी क्या कोई तेरे जैसा बचाने वाला तू है खुदा तेरा राज अब है यहाँ हर राजा से ऊंचा है यीशुआ Thank you, Lord. Hallelujah. Oh, Yaraba. Oh, Ittarayanalla. Oh, Yanarama. Oh, Yarara Yatinarama. Illa Yanarama. Yeshua. Oh, Yeshua. पवित्र परमेश्वर येशू ख्रिस्त आम्ही तुझा धन्यवाद 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 करतो. आज आम्हा प्रत्येकाची भेट तू घेतलेली आहे. आम्हा प्रत्येकाशी तू बोललेला आहे आणि आमच्या बाबा प्रभूच्या भेटीची पुनर्स्थापना करून स्तवन प्रार्थना वचन तू वाढवत आहे आणि तुझा गौरव तू करून घेत आहेस. आमचा विश्वास आहे. आम्ही तुझे आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्यांच्या जीवनात तुझं वचन आम्ही येशूच्या नावात सील करत आहोत, शिक्कामोर्तब करत आहोत आणि फक्त ऐकणारे नव्हे तर तुला 100% पीक देणार असं आम्हा प्रत्येकाला बनव. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रार्थनेची वेदी बांधली जाऊ दे. चर्च मधल्या प्रार्थना वाढल्या जाऊ दे. प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रार्थना वाढल्या जाऊ दे. कबुली स्तवन आणि बाबा परमेश्वर अनेक आत्मे जिंकण्याचं कार्य वाढलं जाऊ दे असं त्यांना कृपेने तू सांगितलेलं कमिशन, तू सांगितलेल्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. तू कार्य करत आहेस म्हणून धन्यवाद होतो. आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे.